बेरोजगार आहात, कामधंदा सुरू करायचा विचार करताय, ड्रायव्हिंग येतं? या प्रश्नाचे उत्तरं जर हो असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओमधून तुम्हाला एक चांगला बिझनेस उभा करण्याची आयडिया नक्की मिळेल. नमस्कार, मी दिग्विजय विभूते आणि तुम्ही पाहताय फायद्याची गोष्ट. आपल्या देशामध्ये पर्यटन व्यवसाय फार झपाट्याने वाढत आहे. आता पर्यटन करायचं म्हणलं तर सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे प्रवास करायचा, त्याला गाडी लागते. तुमच्याकडे जर गाडी असेल आणि तुम्हाला चांगलं ड्रायव्हिंग करता येत असेल, तुम्ही जर उत्तम ड्रायव्हर असाल तर तुम्ही कार रेंटलचा व्यवसाय खूप चांगल्या प्रकारे सुरू करू शकता. आता तुम्ही म्हणाल की कार रेंटलचा व्यवसाय करणारे भरपूर लोक आहेत, त्यात आणि मी नवीन काय करणार आहे? ते फक्त ग्राहकांचा प्रवास पूर्ण करतात. तुम्ही ग्राहकांना प्रवासाचा एक उत्तम अनुभव देऊ शकता आणि त्यातून तुमचा कार रेंटलचा एक चांगला बिझनेस तयार होऊ शकतो. आता तुम्ही म्हणाल नक्की काय करायचं? तर पहिली गोष्ट, ग्राहकांना प्रवासाचा उत्तम अनुभव द्या. ग्राहकांचा प्रवास अविस्मरणीय करा. आता सगळ्यात पहिल्यांदा तुमची कार ही स्वच्छ आणि चकाचकच असली पाहिजे आणि तुम्ही तुमच्या कारमध्ये असं काही ठेवलं पाहिजे की त्या पॅसेंजरला किंवा त्या ग्राहकाला गाडीत बसल्यानंतर त्याचा प्रवास हा अजिबात कंटाळवाणा वाटला नाही पाहिजे. मग तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची गाणी पेनड्राईव्हमध्ये भरून ठेवू शकता. मग त्याच्यात भक्तिगीतं असतील, जुनी नवी हिंदी गाणी, जुनी नवी मराठी गाणी, किंवा इतर वेगवेगळ्या भाषेतली वेगवेगळ्या प्रकारची गाणी. ज्या प्रकारची गाणी त्या पॅसेंजरला किंवा त्या ग्राहकाला आवडत असतील त्या प्रकारची गाणी तुम्ही गाडीत लावली पाहिजेत. त्याला जर गाणी ऐकायची नसतील तर तुमच्या गाडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं, 2-3 पुस्तकं, एखादी छोटी कादंबरी, एखादं विनोदाचं पुस्तक किंवा एखादा न्यूजपेपर, एखादं मासिक, असं काहीतरी वाचण्यासाठी असलं पाहिजे जेणेकरून त्या पॅसेंजरला त्याचा प्रवास कंटाळवाणा नाही वाटणार. समजा एखादी फॅमिली तुमच्या कारमधून प्रवास करते, लहान मुलं आहेत, तर त्यांना मनोरंजनासाठी तुम्ही काहीतरी रुबिक क्यूब असतात तसे ठेवू शकता किंवा छोटे मोठे काही खेळण्याच्या गोष्टी 2-3 त्या तुमच्या गाडीत असल्या तर त्या मुलांना ते फार चांगलं वाटेल. कॅडबरी तुम्ही त्यांच्यासाठी ठेवू शकता, चॉकलेट्स ठेवू शकता. पाण्याची बाटली तुमच्या गाडीमध्ये असली पाहिजे. तुम्ही त्या पॅसेंजरला ते गाडीत येण्याआधी फोन करून विचारू शकता की तुम्हाला कॉफी आवडते की चहा आवडतो. मग त्याच्यानुसार एका थर्मासमध्ये तुम्ही तुमच्या गाडीमध्ये चहा कॉफी असं ठेवू शकता जेणेकरून त्या पॅसेंजरला तुमच्या गाडीमध्ये बसल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी तिथं मिळतील आणि त्याला एक खूप चांगला अनुभव येईल. त्याला तो प्रवास कंटाळवाणा नाही वाटणार. दुसरी गोष्ट तुम्ही करू शकता की स्वतःला खूप चांगलं प्रोफेशनली मेंटेन करायचं. मग त्यासाठी तुम्ही चांगल्या प्रकारचा एक स्वतःचा युनिफॉर्म ठरवू शकता किंवा स्वच्छ धुतलेले इस्त्री केलेले कपडे घालायचे, केस दाढी चांगल्या प्रकारे असावं. गाडीत बसल्यानंतर किंवा ड्रायव्हिंग करताना तंबाखू गुटखा अशा काही गोष्टी टाळायच्या. ओव्हर स्पीड, विनाकारण गाडी पळवायची, रॅश ड्रायव्हिंग ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. त्या ग्राहकाला तुम्ही ड्रायव्हर आहात की एखाद्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये किंवा कॉर्पोरेट कल्चरमध्ये काम करणारे व्यक्ती आहात असा प्रश्न पडला पाहिजे. त्याला कळलं नाही पाहिजे गाडी नक्की कोण चालवतंय. एवढं चांगल्या प्रकारे तुम्ही स्वतःला मेंटेन केलं पाहिजे. तुमचं वागणं, बोलणं त्या ग्राहकांशी संवाद करताना तशा प्रकारचं रिलेशन किंवा तशा प्रकारच्या टोनमध्ये त्यांच्याशी बोलणं, त्या ग्राहकाला तुमच्यासोबत एकदम कम्फर्टेबल वाटलं पाहिजे आणि गाडी एकदम चांगल्या प्रकारे चालवली पाहिजे. ग्राहकाच्या किंवा त्या पॅसेंजरच्या पोटातलं पाणीसुद्धा हल्लं नाही पाहिजे, एवढी गाडी तुमची स्मूथ चालली पाहिजे. अर्थात आपल्याकडचे रस्ते असे आहेत की हे जवळपास अशक्य आहे, पण तुम्ही तसा प्रयत्न करायला हवा की गाडी एकदम व्यवस्थित चालवायची, विनाकारण ओव्हर स्पीड करणं किंवा रॅश ड्रायव्हिंग करणं हे टाळायचं. बाकी गाडी संबंधित ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित मेंटेन केल्या पाहिजेत.
फास्टॅग असेल किंवा PUC वगैरे ही जी कागदपत्र लागतात ते व्यवस्थित मेंटेन करायची, जेणेकरून त्यामुळं त्या पॅसेंजरला काहीही त्रासदायक वाटलं नाही पाहिजे. तिसरी गोष्ट, स्वतःचं मार्केटिंग. आता तुम्ही जेव्हा हा कार रेंटलचा व्यवसाय सुरू कराल तेव्हा स्वतःचे सोशल मीडियावर वेगवेगळ्या सोशल मीडियावर स्वतःचे अकाउंट्स आणि पेजेस क्रिएट केले पाहिजेत. मार्केटिंग शिवाय व्यवसाय वाढत नाही, हे पक्क लक्षात ठेवायचं. तुम्ही जिथं जिथं ग्राहकांना घेऊन जात आहात तिथले फोटोज, व्हिडिओ वेळच्या वेळी त्या सोशल मीडियावर पोस्ट केले पाहिजेत. नियमितपणे काही ना काहीतरी तुमच्या व्यवसाय रिलेटेड तिथं पोस्ट करत राहिलं पाहिजे. ग्राहकांचे व्हिडिओज असतील, ग्राहकांचे फीडबॅकचे व्हिडिओज असतील, ते वेळच्या वेळी तिथं पोस्ट केले पाहिजेत, जेणेकरून इतर लोकांनी ते पाहिल्यानंतर त्यांना तुमच्या कारबद्दल काहीतरी अट्रॅक्शन वाटलं पाहिजे, त्यांनी तुमच्याकडे आलं पाहिजे. तुम्ही तुमच्या ग्राहकांकडून फीडबॅकचे व्हिडिओज घेऊ शकता की बाबा तुम्हाला माझ्या कारमधून प्रवास करून कसं वाटलं, तुम्ही समाधानी आहात का, याच्याबद्दलचे जे व्हिडिओ आहेत ते इंस्टाग्रामवर, फेसबुकवर तुम्ही वेळच्या वेळी पोस्ट केले पाहिजेत. तुम्ही त्या ग्राहकांना सुद्धा सांगू शकता की तुम्ही तुमच्या म्हणजे त्या ग्राहकांच्या इंस्टाग्रामवर तुम्हाला टॅग करून हे व्हिडिओज पोस्ट करायला, जेणेकरून त्यांच्या मार्फत अजून नवीन ग्राहक किंवा नवीन पॅसेंजर तुम्हाला मिळतील. असं करत 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 तुमचा व्यवसाय चांगल्या प्रकारे वाढू शकतो. आता तुमचं त्या ग्राहकांशी तयार झालेलं नातं किंवा तुम्ही त्या ग्राहकांना दिलेली चांगली सर्व्हिस हे तुमचं मार्केटिंगचं सगळ्यात मोठं टूल आहे. फेसबुकवर ॲड करणं वगैरे ह्याच्यापेक्षा चांगली सर्व्हिस द्या, जेणेकरून ते ग्राहक तुमच्याबद्दल इतरांना चांगलं सांगतील. त्यातून 2 नवीन ग्राहक तुम्हाला मिळतील आणि एक चांगल्या प्रकारे तुमचा व्यवसाय वाढेल. एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की व्यवसायात तुम्ही जर चांगल्या प्रकारे सर्व्हिस देत असाल तर ग्राहक तुमच्याकडे येईल. तुमच्यासारखा व्यवसाय करणारे इतर अनेक लोक बाजारात आहेत, अनेक लोक मार्केटमध्ये हाच धंदा करतायत, पण त्या सगळ्यांना सोडून कस्टमरने तुमच्याकडे का यायचं? इतर लोक फक्त प्रवास पूर्ण करण्याचं काम करतील. तुम्ही ग्राहकाला प्रवासाचा अनुभव दिला पाहिजे. तुम्ही ग्राहकाला प्रवास आनंदाने आणि समाधानाने घडवून आणला पाहिजे, जेणेकरून त्या ग्राहकाला गाडीतून उतरताना एक चांगलं फील झालं पाहिजे. तर गाडीतून उतरताना तुम्ही त्याला तुमचं कार्ड देऊ शकता, जेणेकरून नेक्स्ट टाइम तो तुम्हाला सहज संपर्क करू शकेल. आणि दुसरी एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की इतरांपेक्षा मी 2 रुपये कमी घेतोय म्हणून माझ्याकडे या, असा धंदा नाही करायचा. सर्व्हिस एवढ्या चांगली द्या, सर्व्हिस एवढ्या चांगल्या प्रकारे त्यांना द्या, चांगल्या प्रकारे त्यांच्याशी कम्युनिकेट करा की त्या ग्राहकाने स्वतःहून आनंदाने 2 रुपये तुम्हाला जास्त दिले पाहिजेत. ही फायद्याची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन फायद्याच्या गोष्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.